तुमचा माल, तुमचा एकट्याचा माल या एकट्याचा. तरी मी ते भिकारड दुकानवालं आज माकड केलं माझ्या गावापुढं. सगळे बोलतात ते बरोबर आहे. देव जेव्हा बुद्धी वाटत ना बुद्धी, तेव्हा शत्रू भैया कुठेतरी दारू पीत बसलेले असणार आहेत. म्हणून म्हणून या बावळाट जन्माला आले. बावळाट बावळाट. काय चाललंय तुमचे? अशा वेळी शुद्धीत राहून नीट विचार करायचा सोडून दारू ढोसून आलात तुम्ही. हे तुमचे तमाशे कधी बंद होणार आहेत? तमाशा तुम्ही लावलाय माझ्या आयुष्याचा. गावचं मोठं प्रस्त जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी. डॅडींनी काय केलं? काय केलं आज? स्वतःच्या पोटच्या पोराला अख्ख्या गावापुढे एकटं सोडलं. त्याचं हसू केलं हसू. काय प्रकरण अंगाशी आलं ना, अंगाशी की हात काढून घ्यायची जुनी सवय आहे ना तुमची. आहे गावची लोक, त्यांच्या पुढे आमची बाजू घेणार तुम्ही. पण कशी घेणार? कशी घेणार? लोकांनी तुमची बदनामी केली असती, आबरू काढली असती. जालिंदर निंबाळकर त्यांना त्यांच्या पोरापेक्षा आहे ना त्यांची आबरू जास्त महत्वाची. आबरू काय म्हणता तुम्ही? आमची इज्जत. कसली इज्जत? कसली इज्जत? एक नंबरचे खोटारडे आणि पळपुटे तुम्ही. एकच वर्ष एकच कानाखाली का? नाही एवढा बोललो ना मी. मला वाटलं बंदूक घेऊन गोळी घालाल मला. नाही नाही, तुम्ही एक काम करा, गोळीच घाला मला. तसा मी तुमच्यामुळे झालेला अपमान आहे ना मला जगू नाही देणार. शांत बसूच देणार नाही. तुम्ही बंदूक घ्या, बंदूक घ्या आणि मारा गोळी मला. मारून टाका. बघताय काय? मारून टाका ना. भानावर या चिरंजीव, भानावर या. आपण केलेल्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला शिका. आज जी तुमची अवस्था झाली ना, याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ज्या काय भानगडी करायच्या, जी काय लफडी करायची बाहेर जाऊन करायची, पण नाही ऐकलं आमचं. सोनबाईंना कळलं ते. आता त्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची. तरी मेहरबानी समजा त्यांनी तुम्ही केलेल्या कर्तृती त्यांच्या भावाला नाही सांगितल्या. तुमच्या लफड्यांवरचा उपाय म्हणून तुम्हाला फोटो दिले आम्ही. त्याचा योग्य वापर करायचा याचा विचार बी तुम्ही केला नाहीत. सगळ्या गावापुढे त्या सुनबाईंची लाज काढायची सोडून त्यांना परीक्षा द्यायला लावली तुम्ही. कोणाला विचारून केलं ते? कोणाला विचारून केलं? तिला परडीत बसवलं, स्वतः बी परडीत बसली निवाडा करायला. कोणी शिकवला होता शहाणपणा? समोर दिसतात ती प्यादी हवी तशी चालवायची नसतात. डावळून चाल करायची असते. कधी कळणार तुम्हाला? आणि आम्ही हात काढून घेतला म्हणा. आम्ही हात काढून घेतला असला तरी तुम्ही आमचीच ड्युटी आहात, त्या अख्ख्या गावाला माहितीये ना. नाही चिरंजीव, तुम्ही स्वतःची तर आबरू घालून बसलातच, तर आम्हाला बी अख्ख्या गावापुढं नागवं केलं तुम्ही. काय खूळ लागलं काय तुम्हाला? डॅडी नाही, खूळ नाही लागलं. खूळ नाही लागलं मला. आता आमच्या लक्षात आलं आमची जी अवस्था झाली आहे ना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था त्या सूर्याने तुमची केली. घरातल्या 3 बायका, आपल्या घरातल्या 3 बायका तो सूर्य तुमच्या डोळ्यापुढे घेऊन गेला. तुम्ही बघत बसले. बघत माकड माझं नाही, जालिंदर निंबाळकरचं माकड. आमचं माकड करायला त्या सूर्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल. आज जी आमच्यावर येळ आली ती फक्त तुमच्यामुळं. आणि तरी बी अजून आम्ही गप आहोत. एका बापाच्या त्याच्या पोरावरच्या आंधळ्या प्रेमामुळं. लक्षात ठेवा, अख्ख्या गावाची मसनवट झाली तरी बी चालल, पण या जालिंदर निंबाळकरचा थाट कमी होता कामा नये.
सगळी घाण तुम्ही केली आणि आता तुम्हीच ती साफ करणार. सूर्या घरातल्या 3 बायका घेऊन गेला म्हणालात ना, त्याच 3 बायका आमची सेवा करायला या घरात स्वतःहून माघारी येणार म्हणजे येणार. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या बायकोला माघारी आणावं लागेल. काय बी करा, त्या सूर्यापुढे हात जोडा, त्याच्या पाया पडा, त्या बायको पुढे लोटांगण घाला, नाही तर काय बी करा, पर तेजूला परत घरी घेऊन या. बस आतापर्यंत तुमचं ऐकत येऊन आहे ना, जी बरबादी करून घ्यायची ना ती करून घेतली मी. इथून पुढे तुमचं काही बी ऐकणार नाही. उद्या सकाळी जर तुम्ही तुमच्या बायकोला आणायला गेला नाहीत तर हा जालिंदर निंबाळकर तुमचा बाप तुमच्या अख्ख्या गावातून गाढवावरून थेंड काढल. तसं करून बी गावाने आमचा उदो केला नाही. तुमच्याशी असलेले सगळे संबंध तोडून या गावात तुम्हाला आम्ही वळू म्हणून सोडू. आमचा मान, आमची प्रतिष्ठा सगळ्यात आधी, बाकी सगळं नंतर. आमच्या इज्जतीसाठी आम्ही अवलादीचा पण विचार करत नाही, चांगलं माहिती आहे तुम्हाला. पुढ्या मला वासाचा साबण दे माझा. हे काजू साबण दे रे म्हातारीला. तुम्ही तुझं नाव घेतलं, तू दे. अरे मी गेम खेळतोय, तू दे की. अरे मी काजू खातोय, तू दे ना मग. अरे काजू तू दुकानातच काम करतो ना, मग दे ना तू. तू दिला म्हणून काय फरक पडणार रे? तू मग तू दे ना, तुला काय फरक पडतोय द्यायला. तू दे बाबा, माझा वेळ नको. ए तू दे काजू माझी तर देताय का नाही तर तुमचा मुर्दाच बसवीन बघा. तुम्ही जर दिला नाही ना तर तुमची खायची बॉम्ब हागायची तरपड करीन. लाज नाही लाज्याला आणि त्याला लाव भाज्याला. कामना धंदा हर हर गोविंद अशी गत आहे तुमची. दे लवकर मला साबण. ए काजू, अरे म्हातारीला चिडली. शिव्या देऊन देऊन कानात रगात काढायच्या आधी साबण दे बाबा. अरे पण मला काय माहिती वासाचा साबण कुठला आहे ते. अरे तिला कुठं दिसतंय तेव्हा, दे कुठला पण. अरे दे की लवकर साबण. दे ना. नरवाजी ठेव घे तुझा साबण. अरे तुझं काय डोळे जळलेत का फुटलेत रे? तुला वाचायला येतं का नाही? घेऊन आहे माझा वासाचा साबण, दुसरा दिलायस. हिला कसं काय कळलं? आईला तर दिसत नाही. अरे मला वासावणं कळतं. आता हे बघ, तू 3 दिवस झाले हे शर्ट घातलाय का नाही? त्याचा वास मारतोय बघ 3 दिवसाचा. खरंच केला का? अरे बातमी वाचली का? हे बघ, शेजारच्या गावात एक टेलर आलाय, त्याला देव माणूस म्हणतात सगळी. अरे काढलंच का त्या मुडद्याचं नाव? त्याची किरडी ढासाळी लवकर. त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याचं मड गेलं मसनात. चेहरा भोळान भानगडी सोळा. अरे तो मी आला ना तर त्याच्या पिंडाला कावळा बी शिवणार नाही. तोंडावर गोडन मनात फोडा असं आहे त्याचं झालं वाटोळं लवकर. तो कवा केसानं गळा कापल ना तर तुम्हाला कळणार बी नाही. त्याच्या नादाला लागू नको. कशाला त्या मुडद्याचं नाव काढलं रे? नको मला तुमच्या दुकानातला साबण. हट, चालले मी. अजब, या म्हातारीला तर दिसत नाही ना. मग ते देव माणसाबद्दल एवढं कसं काय बोलली ती? दादा, ही म्हातारी साधी सुधी नाही. जे आपल्याला दिसत नाही ते तिला दिसतं.
डेंजरच आहे ही म्हातारी. होय की. राजूताई, राजूताई लवकर बाहेर ये. राजूताई काय झालं? तुझं पत्र आलंय. पत्र? भागू, अगं माझी निवड झालीये. राजू अगं कसली निवड? अक्का, आपण दोघींनी नाही का तो अर्ज भरला होता महिला सशक्तीकरणाचा मेळावा आहे, त्यात माझी निवड झालीये. वहिनी तिकडे व्यवसायातले बारकावे शिकवणार होते, आता मला तिथे जाता येणार आहे. राजू खरंच खूप चांगली बातमी आहे ग. आता यातून तुझ्या प्रगतीचा वेग आणखीन वाढेल बघ. हा, थांबा. कोणी कुठं जाणार नाही. काय चाललंय तुमचं? काय ग? कसला मेळावा? कुठं जायचंय? मला पण कळू द्या ना. अरे सूर्य, आपण फिरायला गेलो होतो ना, तेव्हा राजूने बिझनेस वर्कशॉपसाठी एक फॉर्म भरला होता. आता यातून ना तिला बिझनेस मधल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. होय, मग त्यासाठी काय बाहेर जावं लागणार आहे का? हा, पुण्याला. आणि आठवडाभर तरी राहावं लागल. पुण्याला? सूर्या रे, असं काय करतोस? किती वेळ असं घाबरून तिची प्रगतीची वाट रोखून धरणार आहेस तू? तिचं नशीब जर तिला तिकडे घेऊन जात आहे तर तू प्लीज आता तिला अडवू नकोस. आणि तू ना अजिबात काळजी करू नकोस. तिची राहण्याची पूर्ण सोय केलेली, पूर्ण चौकशी सुद्धा केलेली, त्यामुळे अगदी सेफ राहील ती. तू आता फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तिला हो म्हण बस. दादा, मला जायचंय तिकडं. अरे इथं राहून ना, गावात राहून काहीच शिकता येत नाही. आणि त्या वर्कशॉपला मला लय शिकायला मिळेल. मला जाऊ दे ना. आपण तू नाही म्हणलास तर नाही जाणार मी, पण दादा मला जायचंय. नाही, अजिबात नाही. अजिबात तुला जाण्यापासून अडवणार नाही मी आता. खरंच दादा? हो, जा. आपण मला आधी सांगा, राजूची राहण्याची सोय काय केली? खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित असेल ना त्याचं? आता शिकायला निघाले म्हणल्यावर वातावरण पण नीट पाहिजे ना. ती कशी जाणार आहे, कुठं राहणार आहे, खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित असेल का नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पाहिजेत, तरच महिना जायचं. बर, देते. राजू, या मेळाव्यात चाललीस का नाही, तिथं सगळ्यात हुशार तूच असणार आहेस, मला खात्री आहे. तिथं जा आणि नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून ये. इथं आलीस की तुझा व्यवसाय एवढा मोठा झाला पाहिजे, एवढा मोठा झाला पाहिजे, आसपासच्या गावात तुझंच नाव झालं पाहिजे. आत्ते, माझं तर एकच स्वप्न आहे, माझ्यामुळे माझ्या दादाचं नाव मोठं झालं पाहिजे. नक्की होईल, माझा आशीर्वाद आहे. राजू, आणि अगदी मन लावून शिक काय. हो वहिनी, आणि तुम्ही काळजी घ्या. आणि माझी आठवण काढा, मला रोज उचक्या लागला पाहिजे तिकडं. राजू ताई, आम्ही आठवडाभर तुला लय मिस करणार आहे. राजू, ऑल द बेस्ट. हा, ते राजू, निघायचं का? चला. नीट जा. दाजी, तुळजा, मी राजूला एसटीत बसून येतो. दाजी, हे बघा, असं नका करू. माझं ऐकून घ्या पहिलं, मग जावा कुठं जायचंय ते. माझी वाट सोड, मला काय ऐकायचं नाही तुझं. माझं लोक. दाजी, हे बघा, मी कुठल्या तोंडाने माफी मागू मला कळत नाही, पण हा, मी आज इथं आलोय
तुम्ही केलेला गुन्हा आहे ना तो मान्य करायला. दाजी खरंच सांगतो, मी जे काय केलं ते सगळं मला कळतंय हो. पण हे फक्त आणि फक्त आहे ना माझ्या बायकोच्या प्रेमाखातीर. ते बंद पाकिट, त्यातले फोटो हे मला घरात मिळाले. पण ते कुणी पाठवले, कसं पाठवलं याच्याबद्दल मला काही बी माहित नाही हो. खरंच सांगतोय, शपथ. माझ्या बायकोवर लय जीव आहे. मी तिला दुसऱ्या कोणाबरोबर बघूच शकत नाही हो. दाजी नुसता विचार जरी आला ना, तेजू माझ्या बरोबर नाही तर येण्यासारखं होतो मला. विचार करा, मी ते फोटो पाहिल्यावर काय झालं असेल, माझं काय अवस्था असेल. तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्यावरच ताबा नाही राहिला हो. आणि माझ्याकडनं येऊन बसलं. दाजी मला प्लीज माफ करा बघा. दाजी संशयाचं भूत माझ्या डोक्यात गेलं आणि मी नको ते करून बसलो. तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच नव्हतं वाचवायला पाहिजे मला. मी त्या नदीत वाहून गेलो असतो ना, तेच बरं झालं असतं. निदान आज माझ्या बायकोशिवाय जगायची वेळ तरी आली नसती ना माझ्या. दाजी खरंच चुकलो. मी माझ्या पोटूच्या बायकोला ही परीक्षा द्यायला लावली. मी असं पाप केलंय की ते कधीच दूर निघणार नाही. पण मी आज इथं फक्त एक विनंती करायला आलो. हे बघा, मी केलेली चूक, मी केलेलं पाप याची शिक्षा माझ्या बाळाला नका देऊ. माझी बायको, माझं बाळ, मला लय काळजी घ्यायची आहे त्यांची. खरंच सांगतो, मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. खोट, प्रत्येक गोष्ट खोटी या माणसाची. अश्रू खोटे, भावना खोट्या, शब्दही खोटे, आणि आताही खोटच वागतोय हा माणूस. काय मिळतं यांना हे सगळं करून? दाजी मी तुम्हाला वचन देतो, मला तेजूबद्दल बाहेरच्या कुठल्या बी माणसाने काय बी सांगितलं ना तरी मी तेजूवर शंका घेणार नाही. माझं ऐका दाजी. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या बायकोला माझ्याबरोबर घरी पाठव प्लीज. सूर्य, अजिबात पाठवू नकोस हा तेजूला. कशावरून हा परत चुकीचं वागणार नाही? बरोबर आहे तुळजा तुझं. आज माझी सख्खी बहीण माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर बाकीचं कोण कसं ठेवलं? आहे मी याच लायकीचं आहे. मला एक संधी द्या फक्त. माझी चूक सुधारवायची एक संधी द्या. हे बघा दाजी, मला माझा संसार वाचवायचा आहे. त्याच्यासाठी मी संधी मागतोय. हे बघा, मी जे काही केलंय त्याचा पश्चाताप आहे मला. खरंच सांगतो आहे हो, खरंच सांगतोय. बघा, मी तुमचे पाय पकडतो, पण मला हे बघा, तुम्हाला पश्चाताप झाला ही चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही जी चूक केली ना ती माफ करण्यासारखी नाही. तुमच्या बाबतीत काय करायचं हे ठरवायचा अधिकार मला नाहीये. ते फक्त तेजूला. तिच्या मनावर जो काय आघात झालाय हे फक्त तीच समजू शकते. त्यामुळे तिने इथं थांबायचं का तुमच्याबरोबर यायचं हे पण तीच ठरवलं.